नमस्कार. न्यू रूट्स मुंबईमध्ये परत एकदा सर्वांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आपण सर्व माहिती देत असतो हेअर ट्रान्सप्लांटबद्दल, हेअरफॉलबद्दल. आज एक केस स्टडी आहे. सिद्धार्थ सर आहेत आपल्यासोबत. सिद्धार्थ सरांचा परिचय म्हणजे सर्व्हिस सॉफ्टवेअर कंपनी, बरोबर? सर्व्हिस नाव सॉफ्टवेअर कंपनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये US मध्ये सर त्याचे डायरेक्टर आहेत. तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की जे आपले भारतीय आहे, US ला राहतात, युरोपमध्ये राहतात, सिंगापूरला राहतात, कुठलाच देश नाही, सर्व देशामध्ये आपला आज मराठी माणूस जाऊन पोहोचलेला आहे आणि तो तिथे त्यांचा बिझनेस करतो, व्यवसाय करतो. तर वर्षातून एक वेळेस त्यांना यायचं असतं भारताकडं आणि त्याच 10-15 दिवसांमध्ये सर्जरी करून घ्यायची असती. तर त्याबद्दल थोडीशी माहिती देतो की सर्जरीसाठी तुम्हाला 1 ते 2 दिवस लागतात. तुम्ही आधी फोनवर कन्सल्ट करू शकता, माहिती घेऊ शकता टेक्निक्सबद्दल, किती कॉस्टिंग लागेल, काय लागेल. मग तुम्ही येऊन 2 दिवस सर्जरी करून एक 3-4 दिवस घरी रेस्ट करून तुम्ही जाऊ शकता. बऱ्याच वेळेस कमी ग्रेड असेल, कमी ग्राफ्ट असेल, तर असे काही पेशंट्स असतात की तिसऱ्या दिवशीसुद्धा ते फ्लाय करतात. एवढी सोपी आता सर्जरी आणि सेफ झालेली आहे. हे होतं माहिती की जे भारतीय आहेत, जे बाहेर राहतात आणि ज्यांना ट्रान्सप्लांट करण्याची खूप इच्छा असते, पण त्यांना वेळेअभावी जमत नाही किंवा शंका असतात, होईल नाही होईल, मग विचारातच राहून जात आले. बऱ्याच जणांचा ट्रान्सप्लांट असं आहे राहूनच जात. तर असं नाही आहे. आता बऱ्याचशा गोष्टी आता टेक्निक्स नवीन चांगल्या डेव्हलप झाल्यामुळं फार कमी वेळामध्ये सुद्धा या गोष्टी व्यवस्थित होतात. आपण आता सिद्धार्थ सरांचंही मत जाणून घेऊया, त्यांचं काय मत आहे. निलेश सर, पहिलं तुम्हाला आणि तुमच्या स्टाफसाठी खूप थँक्यू व्हेरी मच. कारण की बरेच वर्ष मला काहीतरी करावं आपल्या बॉल्डनेसबद्दल वाटत होतं, पण काय करावं ते कळत नव्हतं. तुमचा मी इंस्टाग्राम तुम्हाला काही महिने फॉलो करतो आणि त्यामुळे मला बरीच माहिती मिळाली आणि थोडा विश्वास वाटला की आपण पण हे करू शकतो. जी आपल्याला भीती होती की बाबा हे किती मोठी प्रोसेस आहे, आपल्याला जमेल नाही जमेल, किती दुखेल वगैरे, तसं तुम्ही ते बऱ्यापैकी समजून सांगितल्यामुळे आणि मग विश्वास वाटला की आपण करू शकतो. मग तुम्ही म्हटल्याप्रमाणे वेळेचा नंतर प्रश्न येतो, तो पण प्रॉब्लेम नाही आहे आता. एक 7-10 दिवस जरी सुट्टी घेऊन आलात तुम्ही, तरी मायभूमीची भेट होतेच आणि त्याबरोबर तुमच्या डोक्यावर केस पण परत उगवतात, राईट? तर तुमचा स्टाफ इथे बराच एकदम क्वालिफाईड आहे. तुम्ही स्वतः येऊन सगळं सांगता की तुमचं कसं काय करणार आहोत. त्यामुळे प्रोसेस अगदी सोपी होते आणि मी स्वतः एकदम गेल्या पूर्ण ट्रीटमेंटशी फारच संतुष्ट आहे आणि तुमचे मनापासून आभार. युरोपियन कंट्रीजमध्ये, US मध्ये, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, आपल्याकडे आज जे भारतात ट्रान्सप्लांट होते, मला नाही वाटत तेवढं स्किल आणि तेवढे चांगले रिझल्ट ओरिएंटेड तिकडे ट्रान्सप्लांट होत असतील. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याकडे अफोर्डेबिलिटी हा एक इश्यू असतो. तिथं जरी होत असलं, पण खर्चिकही तिथं खूप असला, आपल्याकडे तो एक अफोर्डेबिलिटीचा फायदा होतो आणि रिझल्ट्सही खूप सुंदर आहेत आज भारतामध्ये. टर्कीच्या बरोबर किंवा त्यांच्याहीपेक्षा चांगले आज मी असं म्हणेल की हेअर ट्रान्सप्लांटला खूप चांगले दिवस आलेले आणि भारतामध्ये सुद्धा खूप चांगले रिझल्ट्स येत आहेत. तर आपण फक्त शंका बाळगत असतो, आपण फक्त बोलतो की बघूयात, खूप अवघड आहे, खूप वेळ लागेल, मग होईल नाही होईल. तर तसं न करता ॲटलिस्ट तुम्ही कन्सल्ट करून ठेवा, बघून ठेवा, बोलून ठेवा आणि जेव्हा केव्हा भारतात याल तेव्हा तुम्ही असा उपयोग घ्या ना, आनंद घ्या. ॲब्सोल्युटली. आय थिंक कन्सल्टेशन हे आय विल सजेस्ट टू एव्हरीबडी. हो, मी इथे प्रत्यक्ष तिथे असूनही मी व्हॉट्सॲपवरून त्यांचं कन्सल्टेशन केलं आणि यांच्या स्टाफनी ते चांगलं सांगितलं. त्यामुळे US वरून येण्याआधीच आपल्याला बऱ्यापैकी माहिती असते की आपण इथे काय अपेक्षित आहे आपल्याला. तर कन्सल्टेशन नक्कीच करा. त्यामध्ये म्हणजे तुमचं काहीच नुकसान होणार नाही. तुम्हाला माहिती असल्यामुळे आणि तुमचं पण समाधान होईल की बाबा हे आपण करू शकतो. आणि सर म्हणाल्याप्रमाणे एक ठराविक वेळ असते तोपर्यंत तुम्ही करू शकता. तुमचा डोनर एरिया कमी झाल्यानंतर जरा प्रॉब्लेम होतो. तर जास्त वाट बघू नका. आणि माझा सल्ला आहे, मी बरेच वर्ष वाट घेतली, तसं तुम्ही करू नका. तुम्हाला जर इच्छा असेल तर नक्की सरांशी कॉन्टॅक्ट करा आणि माहिती मिळवा. बघत राहा न्यू रूट्स. धन्यवाद.